चला प्रश्न पत्रिका क्रमांक 7 सोडून घ्या. स्टार्ट. आपण नाव टाकायचं आहे. एक नाव टाकूया. तनुजा संभाजी मुसमकर. शाळेचं नाव शिराळा मलकापूर, तालुका शाहूवाडी. स्टार्ट प्लीज करायचं आहे. चाचणी क्रमांक 7. प्रश्न पहिला या ठिकाणी आलेला आहे. काय आहे प्रश्न पहिला? खालील प्राणी व वनस्पती व त्यांचे वैज्ञानिक नाव दिलेलं आहे, त्यांच्यात योग्य जोड्या लावा. आपण जर पाहिलं विज्ञान मधला हा प्रश्न आहे. जोड्या आपल्याला काय करायच्या या ठिकाणी लावायच्या आहेत. आपण काय करायचं? जोड्या लावत असताना अगोदर आपल्या वहीवरती लिहून घ्यायचं अ, ब, क आणि ट. अगोदर आपण पर्याय पाहायचे नाही. अगोदर आपलं उत्तर काढायचं, मग पर्यायाकडे जायचं. ओके, चुका होत नाही. आपल्याकडे तेवढा वेळ आहे. बघा आता कुत्रा. कुत्र्याला वैज्ञानिक नाव काय आहे? आपण जे पाहिलं कॅनिस कॅनिलिनस. म्हणजे अ ला काय आहे? ए आहे. बरोबर. गाय बोस टॉरस. गायचं हे वैज्ञानिक नाव आहे. म्हणजे ब ला 2 बरोबर आहे. 3 जास्वंद. हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. हे जास्वंदाचं काय आहे? वैज्ञानिक नाव आहे. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. ज्वारी. ज्वारीला वैज्ञानिक नाव काय आहे? सारगम वल्गे. सारगम वल्गे. म्हणजे याला काय येतं? 4. म्हणजे अ ब क जर आपण बघितलं तर काय ऑप्शन आहे? 1 2 3 4. कोणता ऑप्शन आहे याच्यामध्ये? ऑप्शन क्रमांक 4. 1 2 3 4. इथे निवडायचं आहे 2. तर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय आहे? काय म्हणलेलं आहे? खालील वर्णन कोणाला लागू पडेल? म्हणजे व्यक्ती ओळखायचं दिलेल्या वर्णनावर. भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होते. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्व दिलं नाही. म्हणजे मूर्तीपूजेला त्यांनी महत्व दिलं नाही. सत्यालाच ईश्वर मानले. मला तुमच्या या वाक्यावर लक्षात येईल. सत्याला ईश्वर मानणारे एक संत आपल्या भक्ती चळवळीमध्ये आपण पाहिलेले आहे. त्यांचं नाव काय? संत कबीर. म्हणजे ह्यावरून तुम्हाला उत्तर मिळू शकतं संत कबीर. तरी पण आपण सगळं वाचायचं का? आपल्याला अभ्यास करायचा. त्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. सर्व मानव एक आहे अशी शिकवण त्यांनी दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाही. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. मेन हेतू त्यांचा काय होता? हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना काय केलं? कडक शब्दामध्ये त्या ठिकाणी फटकारण्याचं काम केलेलं आहे. मग असे संत कोणते आहेत? संत कबीर. ऑप्शन क्रमांक. हे करत असताना आपण थोडासा विचार पण करायचा आहे. बाकीच्या ऑप्शनचा. संत मीराबाई कोणत्या घराण्यात तिला राजकुमारी होत्या? कुठलं राजघराणं? मेवाड. मेवाडच ना? मेवाडचे राजपूत राजघराणे. यातल्या त्या काय होत्या? राजकुमारी होत्या. त्यांनी कोणत्या याच्यामध्ये लिहिली जाते गीतं? राजस्थानी आणि गुजराती या भाषेमध्ये त्यांनी आपलं लिखाण केलेलं आहे. गुजरात. आता आणखी काय संत मीराबाईंच्या बाबतीत? कोणाच्या भक्त होत्या त्या? कुणाची भक्ती केली मीराबाईंनी? कृष्ण भक्त होत्या. काय होत्या त्या? कृष्ण भक्त. बरोबर आहे. संत रामानंद उत्तरेतील एक प्रख्यात कवी लेखक संत. चैतन्य महाप्रभू कुठे रे? पश्चिम बंगाल. कोणते संत होते? हे पण काय होते? यांचाच आदर्श घेऊन आसाम मध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार करणारे संत कोण?
शंकरदेव. कोण? शंकरदेव. आसाम मध्ये माहिती आहे ना, आसाम म्हणजे यांचाच आदर्श घेतलेला होता शंकरदेव. हे सुद्धा कृष्ण भक्त होते. चौथा पर्याय काय आपला? संत कबीर. ते वरती दिलेलं ऑप्शन क्रमांक कुठला येणार आहे? चला पुढचा प्रश्न बघूयात आता. आयडेंटिफाय द पर्सन फ्रॉम गिवन डिस्क्रिप्शन. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. ओके बघा, ही वॉज अ प्रॉमिनंट हिंदी अँड उर्दू पोएट. Hindu and Urdu poet also. He has written many different types of songs and poems. He was honored with the National Harmony Award. He awarded, okay, by the National Harmony Award. And also he was awarded as a Padma Shri Puraskar by the government of India. You know that our nation, our country India, give 4 types of major awards to the Indian citizens or other citizens. Which are they? First of all, Bharat Ratna. Second is Padma Vibhushan. Third is Padma Bhushan. And fourth is Padma Shri. Okay. These 4 awards are given by the Indian government to the Indian citizens or other citizens for their works which have they done in the society, which have they done for the humans. That's why the Indian government awarded to that people. You know that some name of the Bharat Ratna. Tell me the some name of the Bharat Ratna which is awarded by the government of India. Yes. Tell me some names. There are 51 names. Tell me 1 or 2 names. भारत रत्न पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तींची नावे. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, Dondo Keshav Karve. There are so many. Indira Gandhi, Pandit Jawaharlal Nehru also, Rajiv Gandhi also. Okay. Now here, identify that person. Who is there? Naida Fazli. This is the answer. Naida Fazli. No, you know that the Yuan Song. Who is the Yuan Song? He is a traveler of China. Okay. He came in India for taking the Buddhist scripture to his homeland China. He was the dream of Yuan Song. You know that about the Yuan Song. Third is Count Leo and Tolstoy. This is the first poet, the poet of our first poem in the English chapter, in English book. Which is the first poem? It's a small book. Okay. And Richard Sherman and Robert B. Sherman also is the writer. Okay. Now option क्रमांक कुठे येणार आहे इथं? नायडा फजली. समसंबंध ओळखायचा आहे बघा इथं. आपल्याला माहिती आहे समसंबंध ओळखायचा. खंडीचा उपसागर काय आहे? 1600 सेंटीमीटर. काय आहे? भरती आवटीची कक्षा आहे. बरोबर आहे. जगातील सर्वाधिक आहे. आणि आपल्याला विचारले काय? खंबातचे आकार म्हणजे भारतामध्ये असलेलं खंबातचे आकार. तिथं भरती आवटीची कक्षा किती आहे? 1100 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक कुठलं? 2. आता 30 सेंटीमीटर कुठं असते रे? बरोबर आहे. सर्वसामान्य समुद्रामध्ये आहे की नाही? सर्वसामान्य समुद्रामध्ये किती असते? कक्षा किती असते? 30 सेंटीमीटर असते. बाकीचे पर्याय काय त्याला लागू कुठले दिलेले म्हणजे लागू करत नाही. पुढे खालील शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखून पर्याय करायचा आहे. अध्यापन विरुद्धार्थी कुठला रे? अध्ययन. बरोबर आहे. अध्यापक विरुद्धार्थी रे? अध्यापिका. बरोबर आहे. अध्यापिकेला काय?
अध्यापक, बरोबर आहे. अध्ययनाला विद्यार्थी अध्यापक, शिकवणीला विद्यार्थी शिकणे. ओके, आपल्याला काय झालं पाहिजे, अध्यापनला पाहिजे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक कुठले येणार आहे, अध्ययन. समसंबंध ओळखायचा. अमावस्या सूर्यग्रहण, पौर्णिमा सोपं होतं ना, सूर्यग्रहण हे अमावस्यालाच होतं आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेला. हा समसंबंध आपल्याला इथे दिलेला आहे. आता बाकीचे जे काही पर्याय दिलेले बघा, पूर्णचंद्र त्याचा काही लागू पडत नाही. पूर्णचंद्र कधी असतो, कोणत्या दिवशी असतो पूर्णचंद्र आकाशामध्ये, कोणत्या दिवशी असतो, पौर्णिमेला असतो. शीतल चांदणे, त्या चांदण्याला आपण म्हणतो शीतल चांदणे. आणि कौमुदी म्हणजे सुद्धा काय, चांदणे. चांदण्याला समानार्थी शब्द आहे कौमुदी. आणि ऑप्शन काय येणार आहे, चंद्रग्रहण. 7 वर्णनावरून व्यक्ती ओळखा. आणखी एक प्रश्न आहे बघा, वर्णनावरून व्यक्ती ओळखा. काय आहे, गदर क्रांतीचे, ते गदर पाहिजे बरं का, गदर झालेले गदर क्रांतीचे प्रणेते व मेक्सिकन शेतीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध. या वाक्यावरून आपल्याला लक्षात येते, मेक्सिकन शेतीचे जादूगार म्हटले की एकच व्यक्ती, कोण आहे ते, डॉक्टर सदाशिव पांडुरंग खानकोळकर. तरी पण वाचा, अमेरिकेतील सान राफाएल येथे लष्करी शिक्षण घेतलं, बरोबर आहे, त्यांनीच घेतलेलं आहे. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को आणि बर्लिन अशी भ्रमंती केलेली आहे. भ्रमंती करणे म्हणजे काय, फिरणे, पर्यटन करणे. आता इथे पर्यटनासाठी गेले होते का, नाही. त्यांना आपल्या देशाला काय करायचं होतं, स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. त्यासाठी त्यांची मदत आपल्याला घ्यायची होती. म्हणून ते जपानला गेले, अमेरिकेला गेले, कॅनडाला गेले, इराणला गेले. आता हे जर पाहिलं, हे काय तर देशाची नाव, ते मॉस्को आणि हे काय राजधानी, काय त्या राजधानी. मॉस्को जी आहे ती म्हणजे राजधानी, चीनची राजधानी आहे. मॉस्को कुणाची राजधानी आहे, रशियाची आहे. चीनची बीजिंग आहे. गेले 5 दिवसात तुम्हाला सांगितलं राजधानी लिहिताची. ओके, आणि बर्लिन कुणाची आहे, जर्मनी. ओके, लक्षात ठेवा. मग आता इथं कुठला ऑप्शन येणार आहे, ऑप्शन क्रमांक 3. चला पुढचा प्रश्न बघा, समसंबंध ओळखायचा आहे. परत प्रश्न आलेला आहे. बहामणी हसन-गंगू, काय संबंध आहे बहामणीचा आणि हसन-गंगूचा, संस्थापक आहे. बहामणी साम्राज्याचा संस्थापक कोण आहे, हसन-गंगू. मग आपल्याला काय करावं लागेल रे, विजयनगर साम्राज्याचा संस्थापक घ्यावं लागेल ना समसंबंधामध्ये. मग कोण आहे विजयनगर साम्राज्याचे संस्थापक, हरिहर आणि बुक्क, जे दोघं भाऊ होते, बरोबर आहे. आता बाकीच्या ऑप्शनची पण आपण जरा चर्चा करूया. कृष्णदेवराय कोणत्या साम्राज्याशी संबंधित आहे ते, विजयनगर साम्राज्य, बरोबर आहे. कुठलं, विजयनगर, विजयनगर, बरोबर आहे. त्याने ग्रंथ लिहिला होता कुठला, अमुक्त माल्यदा. कुठल्या भाषेत होता, तेलुगू भाषेतील तो ग्रंथ लिहिलेला होता. हा राजनीती विषय ग्रंथ होता. कसला ग्रंथ होता, राजनीती विषय. त्या ग्रंथाचा विषय होता राजनीती. पुढचं बघूया थोडंसं, हम्पी. काय हम्पी, कुणाची राजधानी आहे, बहामणी राज्याची राजधानी आहे. कुठल्या राज्याची, बहामणी साम्राज्याची राजधानी कुठली, कुठलं, गुलबर्गा. कुठलं, गुलबर्गा. आता कोणत्या राज्यात आहे सध्या शहर आहे, कर्नाटक राज्यामध्ये असलेले शहर आहे गुलबर्गा. ही बहामणी साम्राज्याची काय होती, राजधानी होती. हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती, विजयनगर. लक्षात घ्या, आपण काय करायचं माहिती आहे का, अशा ज्या गोष्टी कन्फ्युज करतात तरी आपल्याला, दोन गोष्टी समान आल्या, त्याचा आपण जाणीवपूर्वक अभ्यास केला पाहिजे. हे याची आहे ती त्याची, आपल्याला चुका इथेच होतात आणि प्रश्न विचारणारे पण तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही चुकू शकता तेच विचारतील ना. लक्षात येते का, ह्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे. नेमकी राजधानी कुठली,
कोणत्या साम्राज्याचा कोण राजा, कोण होऊन गेला, चौथा संस्थापक कोण, शेवटचा कोण, ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. मग आता हरिहरांनी बुक बघितलं आपण. हे विजयनगर साम्राज्याचे कोण होते? दोघ जण संस्थापक होते. त्यांनी काय केलेलं आहे? विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली होती. हरिहर हा त्याचा मोठा भाऊ होता. हरिहर हा काय झाला? नंतर राजा झाला आणि त्याच्यानंतर बुक्क झाला. त्याच्यानंतर पण कृष्णदेवराय वगैरे आलेले आहे. महमूद गावर हा कोण होता? येस, बहामनी साम्राज्याचा अगदी बरोबर आहे, साम्राज्याचा वजीर होता. वजीर. ठीक आहे. आता इथे बहामनी शब्द आलेलाच आहे, बरोबर आहे. या बहामनीची किती शक्ल झाली होती? तुकडे झाले होते? 5 झाली होती. कोणकोणती रे? कोण सांगू शकेल? बहामनी साम्राज्याची 5 शक्ल झाली होती. कोणकोणती सांगा? बरोबर. बिदर. एक मिनिट कमी. बिदर. कोणती? बरीदशाही. हा. पुन्हा विजयनगर का अहमदनगर का विजापूर? विजापूरची विजापूर. कुठली? आदिलशाही. याच आदिलशाहीतून अफजल खान आला होता ना स्वराज्यावरती चालतो, तो आदिलशाहीचा विजापूरचा. त्याच्यानंतर गोवळकोंड्याची कुतुबशाही. बरोबर आहे. कुतुबशाही इकडे झालेलं आहे. कुतुबशाही कुठली? गोवळकोंडा. सध्याचा हा जो किल्ला आहे ना, हैदराबाद शहरामध्ये आहे. पुन्हा गोवळकोंडा. बरं का? गोवळकोंडा. म्हणजे काय? अहमदनगर कुठली? निजामशाही. आणि पाचू कुठलं? वराची इमादशाही. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये यातल्या ही जी बरीदशाही आहे ही पण नाश झाली आणि ही इमादशाही पण संपलेली होती. पण हे विजापूरची, अहमदनगरची आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही, ह्या सुद्धा तिन्ही ज्या बहामनी साम्राज्याची शक्ल झालेली होती, तुकडे झालेली होती, ती अस्तित्वात होती. ही 2 मात्र काय झाली होती? विलीन झालेली होती दुसऱ्या राज्यामध्ये. कळलं सगळ्यांना? आहे लक्षात आलं का? विसरायचं नाहीये. पुढचा सहसंबंध लावा. टिकेलेलं नाही काय? ओके. कुठल्या येणार त्याच्यातलं? हरिहर आणि बुक्क. चला पुढचा प्रश्न 9वा. सहसंबंध लावा. कीटकभक्षी ड्रॉसेरा बर्मानी. बर्मानी कोण होते? वनस्पती शास्त्रज्ञ. कुठं शोध लावला यांनी? श्रीलंकेमध्ये ह्या वनस्पतीचा त्यांनी शोध लावला. बरोबर आहे. म्हणून त्या वनस्पतीला नाव काय दिलं? ड्रॉसेरा बर्मानी हे नाव दिलेलं आहे. आता मृतोपजीव याच्यापैकी कुठली वनस्पती आहे? भूचक्र. बरोबर. बाकीच्या वनस्पतीच्या बद्दल पण थोडीशी माहिती आपण घेऊया. घटपर्णी कसली वनस्पती आहे? कीटकभक्षी आहे. बरोबर आहे. आणखी कोणकोणते आहेत कीटकभक्षी? व्हीनस फ्लाय ट्रॅप. बरोबर आहे. व्हीनस फ्लाय ट्रॅप. ड्रॉसेरा बर्मानी आणि घटपर्णी. शेवाळ काय करते? सहजीवन. कुणाशी? बरोबर आहे. सहजीवन. कुणासोबत? बुरशी सोबत. आणि यांच्यातून काय तयार होतं? या सहजीवनातून दगडफूल ही वनस्पती तयार होते. बरोबर आहे. शैवालाकडे काय असतं? शैवालाकडे काय असतं जे की बुरशीकडे नसतं? हरितद्रव्य. अगदी बरोबर. हरितद्रव्य हे वनस्पतीच्या अन्न निर्मितीसाठी आवश्यक आहे. पण बुरशीकडे नसतं हे. पण बुरशी त्या बदल्यात काय पोहोचवते? पाणी. म्हणजे शैवालाला पुरवण्याचं काम कोण करते? बुरशी करते. आणि शैवाल त्याला काय करतं? अन्न देतं. म्हणून याला सहजीवन म्हणतात.
भूछत्र सगळ्यांना माहिती आहे, मृतोपजीवी वनस्पती. आता मृतोपजीवी म्हणजे काय? प्राणी किंवा वनस्पतीच्या मृत अवशेषावरती जगणारे जे काही वनस्पती आहेत किंवा त्याच्यावरती येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्यांना आपण काय म्हणतो? मृतोपजीवी वनस्पती असं म्हणतो. हे कुठली आहे? भूछत्र. काय आहे? भूछत्र. आता अमरवेल, अमरवेल ही काय आहे? परजीवी वनस्पती आहे. म्हणजे अमरवेल ही काय करते? स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणून याला काय म्हणायचं? परजीवी वनस्पती असं म्हणायचं. मग काय ऑप्शन येणार आहे त्यातलं? भूछत्र. चला पुढचं. आता हा प्रश्न होता बघा घड्याळाचा, है ना? 12 वाजता तास काटा व मिनिट काटायच्या मध्ये किती अंशाचा कोन आहे? 0 येणार आहे. आपण घड्याळ काढून बघितलं तर बघा, है ना? 12 6 3 9 1 2 4 5 7 10. ओके. आता आपण बघितलं किती वाजता? 12. म्हणजे हा मिनिट काटा असणार आहे आणि हा तास काटा. दोन्ही काठी कुठे आहेत? 12 वरती. दोन्ही काठी 12 आहेत म्हणजे किती अंशाचा असणार आहे? 0 अंशाचा आहे. बरं, 12 ते 1 मध्ये किती अंशाचा अंतर असतं? 15 किती अंशाचं? 30 अंशाचं अंतर असतं. बरोबर आहे. तर 30. असं एकूण घड्याळाचं किती अंतर असतं? 360. समजा एकूण एवढा अर्धा भाग किती अंशाचा असतो? 180. ओके. तास काटा प्रत्येक मिनिटाला किती पुढे जातो? अर्धा अंश. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ऑप्शन कुठले येणार मग आपलं? 0. चला पुढे. 11वा प्रश्न आहे. खालील विधानांचा अभ्यास करा व बरोबर विधान निवडा. कसले विधान निवडायचे आपल्याला? अ चा विचार केला आपण. अ इथे लिहूया. किती विधान आहेत त्याच्यामध्ये? 2 आहेत ना? 2 आहेत. लिहायचं आपण उत्तर शोधत काढत असताना. पहिलं विधान काय आहे? वाचायचं. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. काय हे विधान आहे? योग्य विधान. बरोबर आहे. पुढचं काय आहे? ज्या वेळेस रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180 अंश रेखावृत्तावर ही भरती असते. बरोबर आहे का चुकीचं आहे? कारण इथे काय असते? ओहोटी असते. विरुद्ध बाजूला काय असते? ओहोटी. म्हणून इथे काय येणार आहे? कोणतं विधान आहे? चुकीचं आहे. म्हणून आपल्याला ऑप्शन निवडताना कुठलं निवडलं पाहिजे? फक्त अचूक. म्हणून ऑप्शन क्रमांक 2. चला पुढे. यस. प्रश्न बघा 12वा. हु इज द मेन कॅरेक्टर इन जर्नी टू द वेस्ट? जर्नी टू द वेस्ट या स्टोरी मधील मेन कॅरेक्टर कोणते आहे? कोणते आहे? द स्नेक गॉड. बरोबर आहे का चुकीचं आहे? नाही. द ड्रॅगन किंग. उल्लेख कुठला काय? द मंकी किंग. यस. द प्रिन्स ऑफ प्रेसिया. यातलं कुठलं ऑप्शन येणार आहे? द मंकी किंग. आणखी कोणकोणती आहेत त्याचे ऑप्शन? म्हणजे पात्र कोणकोणते आहेत? पिगसी, शाऊझिंग. एकाच नाव आहे ते. म्हणजे एकाला 2 नाव आहे. मंकी किंगला दुसरं नाव काय आहे? सलूकॉन. बरोबर आहे. पिगसी आहे तो. आणि चौथा व्यक्ती कोण आहे ते? युआर शॉ. बरोबर आहे. चला पुढे. चूज द प्लुरल फ्रॉम द वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड्स. कसं निवडायचं आपल्याला? प्लुरल म्हणजे काय? अनेक वचनी. बरोबर आहे. मग आता आपण अनेक वचनी निवडूयात. अनेक वचनी कुठल्या बघायचं? वर्ड्स आहे एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? याचं अनेक वचन काय होतं? वर्ड. स्टोरीचं स्टोरीज. माइल्स हे अनेक वचनीच आहे. बरोबर आहे. हे काय आहे? अनेक वचनी आहे. हँडचं काय येतं? हँड. ऑप्शन क्रमांक कुठला येणार याला? माइल्स. अला काय लिहू? 1 2 3 4 5 6. अला काय येतं? 1 ला अ, 2 ला ब, 3 ला क, 4 ला ई होतं, 5 ला ड. आणि ह्याचं काय होतं? ह्याचं काय येणार आहे? ए भागिले बी. कुठलं? बी भागिले ए. बी भागिले ए. अंशाचा छेद आणि छेदाचा काय होतो? अंश. याचा यम भाग. म्हणजे ऋण चिन्ह निघून जातं घातांकाचं. बरोबर आहे. अंशाचा छेद आणि
छेदाचा अंश मध्ये काय होतं त्याचं गुणाकार असतो. आता कुठला ऑप्शन आला मग मी तर डायरेक्ट हेच दिले. कुठला आहे ई दीर्घ ई दीर्घ ई. कुठला ऑप्शन आहे बघा अ ब क ई. पहिलं बरोबर आहे सगळ्यांना आहेच. दुसरं ब म्हणजे हे चुकीचं आहे. ऑप्शन असं बदलत जा. आता तिसरं काय आहे क. तिसऱ्यामध्ये क पुन्हा कोणाला आहे तिघाला पण आहे. चौथ्यामध्ये ई पुन्हा कोणाला आहे फक्त इथं आहे ड आहे येणार नाही. राहिलं कुठलं हे ड आणि ई. ऑप्शन क्रमांक कुठले येणार चौथ. पुढे चला पुढे. अन्न वाया जाऊ नये अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणती कृती करा. कोणती करणार नाही हे महत्वाचं आहे. कृती करणार नाही. बाजारातील हवाबंद डब्यातील अन्न पदार्थ वेफर बिस्किट खाद्यपदार्थ तारीख न पाहता खरेदी करणार. शब्द इथं न महत्वाचा म्हणजे हे काय मी करणार नाही. आम्ही काय करू तारीख पाहून खरेदी करू. बरोबर ना. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 तिथे येणार आहे. ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवेल हे करणार नाही असं नाही. जास्त वेळानं शिजवणार नाही. अगदी बरोबर आहे. जास्त वेळानं शिजवल्यास काय होतं त्याच्यातले घटक निघून जातात. त्याच्यातली काय कमी होते गुणवत्ता कमी होते. काय कमी होते जर जास्त वेळ शिजवलं तर काय होतं त्याच्यातली गुणवत्ता त्या अन्न पदार्थाची गुणवत्ता कमी होते. त्यातले जे काही घटक आहेत पौष्टिक घटक आहेत ते काय होतात कमी होतात. भाज्या चिरण्या अगोदर धुवून घेणार बरोबर का. चिरण्या आपण धुवून घेणार का धुवून चिरणार काय करणार बरोबर आहे. चिरण्याच्या अगोदर धुणार आहे म्हणजे भाज्या अगोदर धुवून घेणार आणि नंतर चिरणार. म्हणून ऑप्शन क्रमांक कुठलं येणार याच्यातलं पहिलं. पुढे जाऊया बघा. हा वनस्पती आपल्या अन्नाची निर्मिती प्रकाश संश्लेषण अभिक्रियेद्वारे करतात. खालीलपैकी कोणता घटक प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत उपयोगात आणला जात नाही. नीट लक्ष घ्यायचा प्रश्न काय नाही म्हटले. काय म्हटलेलं आहे नाही. कोणता घटक उपयोगात आणला जात नाही याचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय कळतं त्याच्या लक्षात येतं की कोणते घटक हे अन्न निर्मितीसाठी वनस्पती उपयोगाला आणतात. पाणी लागतं का पाण्याशिवाय होतं का नाही. कार्बन डायऑक्साइड यस. पाण्याचं सूत्र काय H2O. कार्बन डायऑक्साइडचं CO2 आणि नायट्रोजनचं N2. हरितद्रव्य. आता मला सांगा त्याचं कुठलं उपयोगाला आणलं जात नाही. हरितद्रव्य लागते ना. नायट्रोजन आणतात का नायट्रोजन वनस्पती उपयोगाला आणतात का आपल्या प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये. नायट्रोजनची गरज आहे वनस्पतीला बरोबर आहे. जर समजा नायट्रोजनची कमतरता असेल ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते त्या ठिकाणी कोणत्या वनस्पती येतात कीटकभक्षी बरोबर आहे. कीटकभक्षी वनस्पती त्या ठिकाणी निर्माण होतात. हे 3 पदार्थ या ठिकाणी उपयोगाला आणले जातात. नायट्रोजन आणलं जात नाही. नायट्रोजन कसं मिळवतं वनस्पती 2 पद्धती. स्थिरीकरण 2 पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. कोणत्या नैसर्गिक आणि वातावरणीय स्थिरीकरण. नैसर्गिक स्थिरीकरणामध्ये 2 सूक्ष्मजीव त्या ठिकाणी काम करतात. कोणकोणते ॲझिटोबॅक्टर आणि बरोबर आहे कुठलं ॲझिटोबॅक्टर आणि कुठला रायझोबियम. आता ॲझिटोबॅक्टर कुठे असतात मातीत असतात आणि रायझोबियम कुठे असतात शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये असतात बरोबर आहे. मुळांच्या गाठीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात रायझोबियम पाहायला मिळतात. मग इथं काय येणार ऑप्शन क्रमांक आपलं नायट्रोजन. हरितद्रव्य गरजेचं आहेच. पदावली सोडवा. चला पदावली सोडूयात आपण. बघा काय आहे डायरेक्ट बघा. आता कुठली क्रिया अगोदर करायला पाहिजे कंसात बघा 80 भागिले 15 किती 23 कंसात घ्या -3 कंस बंद +5 गुणिले 10 बरोबर
80 भागिले 23 मधून 3 गेलो, किती राहिलं 20 अधिक 5 गुणिले 10. परत 20 चोक 80, आता भागाकार करायचंय बरोबर. 20 चोक 80 अधिक 5 गुणिले 10. आता कुठली क्रिया अगोदर करायला पाहिजे, 4 गुणिले किती 5 10 50. आणि ह्या पुन्हा दोघांची काय करायची 54. 4 किती 4 ओके बरोबर. आता किती आलं अधिक 3. हा अगदी बरोबर. इथे गुणाकार इथे काय पाहिजे बेरीज. एकूण किती आलं 54 बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती येणार याला 2. चला पुढचं. आता हे काय दिलेलं बघा. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्या विषयातील वर्ष व घटना दिलेल्या आहेत. त्यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. आपण जर पाहिलं सगळ्यात अगोदर घडलेली घटना आपण पाहिली, सगळ्यात शेवटी पाहिली की आपल्याला जोड्या लावायला पुढे जाणार नाही. 1906 सगळ्यात अगोदर कुठलं आहे त्याचं वर्ष 1906, बाकीचे नंतरचे. मग आता हे सगळे केले डॉक्टर खानखोजेंनी. भारत देश सोडल्यानंतरच केला असेल ना, म्हणजे सर्वात अगोदर त्यांनी काय केलं असणार आहे भारत देश सोडलेला असणार म्हणून 1906. बघा आता आपण इथे लिहूया तसं अ ब क आणि ड बरोबर. काय केलेलं आहे 1906 ला बघा. ड ला काय येणार आहे 4 बरोबर. 1913 ला काय मिळालेलं त्यांनी मास्टर ऑफ सायन्स बघा लक्षात घ्या. 1910 ला त्यांनी तंबाखू शेती संशोधनासाठी काय केलं मेक्सिकन बरोबर आहे मंडळाने आमंत्रण दिलं बरोबर आहे काय बरोबर आहे. म्हणजे कुठलं येणार आहे मला सांगा 1 2 1 2 3 4 बरोबर आहे. 1930 ला मेक्सिकोचा राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा पुरस्कार त्यांना मिळालेला होता. ऑप्शन क्रमांक कुठले येणार आहे बघा 1 2 3 4. ऑप्शन क्रमांक 1. चला पुढे. खालीलपैकी कोणते ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात नाही आळंदी. कुठल्या जिल्ह्यात आहे मग पुणे जिल्ह्यात आहे. महालक्ष्मी मंदिर माहित आहे करवीर तालुक्यात आहे. खिद्रापूर लेणी कुठं शिरोळ तालुक्यात आहे. आणि ज्योतिबा पन्हाळा तालुक्यात आहे. तालुका पण आपल्याला माहिती पाहिजे लक्षात आलं का. हा तालुका कोल्हापूर मधला. किती तालुके आहेत कोल्हापूर मध्ये कोणकोणते आहेत राईट. चला 20वा प्रश्न बघूया. खालील विधानापैकी कसलं विधान बघायचंय चुकीचे. कोणतं विधान निवडायचं आहे चुकीचे विधान निवडायचे आहे. पहिलं बघा काय आहे मग आपण लिहून घ्या. किती विधान दिले 3 1 2 3 विधानं लिहून घेतल्या. पहिलं वाचायचं अगोदर काय पोत्यात धान्य भरल्यावर मेथी मेल्या किंवाचा फवारा पोत्यावर मारतात. वाक्य कसं आहे दुसरं धुरीकरणात ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा धूर देऊन अन्न संरक्षित केले जाते. हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं काय आहे वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यामध्ये बंद करताना नायट्रोजन वायूचा उपयोग करतात. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तिन्ही ऑप्शन काय आहेत बरोबर आहेत सत्य आहे. म्हणजे चूक आहेत का म्हणून कुठला ऑप्शन येणार सर्व येणार का एकही नाही येणार अगदी बरोबर एकही नाही कारण एकही चूक नाही. चला पुढे 21. खालील विधाने लक्षात घ्या व अचूक विधान ओळखा. आता काय विचारलंय अचूक किती विधाने येतं अ ब आणि क बरोबर आहे. 3 विधानं आहेत. आता बघा नीट लक्षात घ्या. पहिलं वाचा काय विधान कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग. कुठल्याही संख्येचा दुसरा घात बघा 2 चा दुसरा घात म्हणजे काय याचा वर्ग. पुन्हा 9 चा दुसरा घात म्हणजे काय याचा वर्ग. म्हणजे ऑप्शन क्रमांक अ काय आहे विधान अ बरोबर. पुढे दुसरं विधान काय आहे बघा कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे संख्येचा घन. हे सुद्धा विधान बरोबर आहे. कुठल्याही कोणत्याही संख्येचा बघा 3 चा तिसरा घात हा चौथा घात आहे बरोबर आहे.
3चा तिसरा घात म्हणजे काय येणार याचा घन किती 27. 4चा तिसरा घात म्हणजे किती रे 64. म्हणजे हा त्याचा काय आहे घन आहे. म्हणून दुसरं विधान सुद्धा काय आहे तो सुद्धा करेक्ट आहे. आता बघा तिसरं नीट वाचा बरं का. कोणतीही खूप मोठी अथवा खूप लहान संख्या लिहिताना म्हणजे काय रे 2 ग्रहामधील अंतर, लहानात लहान अणूचा व्यास लिहायचा असेल बरोबर आहे. मग त्यावेळेस मोठ्यात मोठी अथवा लहानात लहान संख्या लिहिताना एक अंकी पूर्णांक असलेली एक अंकी पूर्णांक एक अंकी म्हणजे एक काय आहे पूर्णांक आहे. एक अंकी पूर्णांक असलेली दशांश अपूर्णांकांची संख्या चा 5चा घात वापरून घातांक गुणाकार करून लिहितात. काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? काय पाहिजे होतं मग? अगदी बरोबर. ह्या 5च्या ऐवजी इथे काय पाहिजे होतं 10चा घात वापरतात. कारण आपली पद्धती कुठली आहे दशमान पद्धती आहे. 10चा घात वापरून लिहिला जातो बरोबर आहे. आपण बघितलेत ना ते सूर्याने पृथ्वीचं अंतर काढत असताना किती प्रकाशाला आपल्याला वेळ लागतो, प्रकाशाचा वेग किती आहे हे काढत असताना आपण 10चा घात वापरून ते लिहिलेलं आहे बरोबर आहे. इथं आपल्याला फसवलेलं आहे बरोबर आहे का. म्हणजे क काय आहे सूर. सगळ्यांना वाटलं असतं आतापर्यंत सगळे प्रश्न सगळेच बरोबर आहेत. हा काय असा असतो त्यासाठी आपण व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. कुठं फसवलं जातं कुठं काय केलं जातं हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे कुठलं ऑप्शन बरोबर आहे त्यातलं का अ ब क हे चुकीचं आहे. अ बरोबर ब चुकाय का नाही म्हणजे हे सुद्धा चुकीचंच आहे. पहिलं बघा पहिलं विधान आता अ बरोबर ब चूक हे सुद्धा विधान चुकीचं आहे. तिसरं बघा म्हणजे क चूक आहे ना. इथलं पर्याय चुकलेत काय त्यातले हा पर्याय त्यातला चुकलाय बघा. नक्कीच याच्यातला पर्याय काय झालेला माहितीये का चुकलेला आहे. इथं काय द्यायला पाहिजे होतं विधान काय पाहिजे होतं बरोबर आहे अ बरोबर बरोबर आहे ब बरोबर आणि क काय पाहिजे होतं चूक पाहिजे होतं बरोबर आहे. म्हणजे इथं काय झालेलं आहे इथं आपल्याला चूक लिहिणं आवश्यक होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपण तिथे 3 लिहू शकलो असतो बरोबर आहे. लक्षात येतं सगळ्यांच्या. आपण बघूया हे करेक्शन करून घेऊया. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपण लिहूया. पहिला बरोबर दिलाय पहिला बरोबर दिलाय का. इथं आपल्याला हे काम करायला पाहिजे इथं बरोबर यायला पाहिजे. ओके ठीक आहे चला दुरुस्त करून घेऊ. नंतर खाली 3 विधाने दिलेली आहेत. किती विधान दिलेले आहेत 3. त्यांचा अभ्यास करा बघा. त्यांचा काय करायचा आहे अभ्यास करा. योग्य विधाने निवडा. कसली म्हणले रे योग्य. हा महत्वाचा आहे. कोणकोणती विधाने आहेत अ ब क हे लिहायचं आपण सोडवत असताना बरोबर आहे. हे लिहिले की आपली प्रश्नपत्रिका विषय सुटते. हो पहिलं विधान काय आहे त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोण त्रिकोणाच्या लगतच्या अंतर कोणाशी रेषीय जोडी करतो त्या कोणाला त्रिकोणाचा बाह्य कोन म्हणतात. विधान कसं आहे रे बरोबर आहे बरोबर. पुढचं काय आहे विधान त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्या कोणाच्या दुरस्थ अंतर कोणाच्या मापाच्या गुणाकारा एवढे असते. काय पाहिजे होता शब्द बेरजे एवढा पाहिजे होता आहे का नाही. लक्षात येते का हा त्रिकोण आहे त्याचा बाह्य कोन आहे आपण काढला हा बरोबर. हा काय आहे बाह्य कोन आहे. ह्या बाह्य कोनाचं माप कोणाच्या माप एवढं असतं त्या दुरस्थ अंतर कोणाच्या बेरजे एवढं असतं बरोबर आहे. लक्षात येते का बघा. म्हणजे टी बरोबर x अधिक y. कारण टी हा काय आहे बाह्य कोन आहे आणि x आणि y काय त्याचे दुरस्थ अंतर कोन आहे. पहिलं जे काय आहे बघा लगतच्या अंतर कोणाशी म्हणजे ह्याच्याशी अंतर कोणाशी या अंतर कोणाशी हा रेषीय जोडी करतो. अगदी बरोबर आहे कारण हा रेषीय जोडी करतो. रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. म्हणजे ते काय असतात परस्परांचे
कसले कोण असतात? पूरक कोण असतात. कसले कोण असतात? पूरक कोण. ओके, आता दुसरं ऑप्शन बघितलं आपण, चुकीचं आहे. बरोबर ना? इथं काय पाहिजे होतं? बरोबर आहे ना? आपण बारीकीने नाही वाचलं काय होणार आहे का नाही? त्यासाठी बारीकीने वाचलं पाहिजे, लक्षपूर्वक वाचलं पाहिजे. दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक, बरोबर आहे, अथवा काही अंकाचा समूह पुन्हा पुन्हा येतो अशा अपूर्णांकाला आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात. अगदी बरोबर आहे बघा. 3 दशांश चिन्ह 1 4 1 4 असं जर असेल तर हे काय झालं? 14 ची आवृत्ती झाली. बरोबर आहे. तर आपण काय म्हणतो मग? आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणून आता क सुद्धा काय आहे? योग्य विधान आहे. मग आपल्याला इथं सांगता येईल कोणतं बरोबर आहे? फक्त अ आणि क बरोबर. ऑप्शन क्रमांक कुठले येणार आहे? 4. पुढे 23वा प्रश्न बघा. काय झालं? काय चुकले का? हा ठीक आहे, परत घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. बघा, खाली काही बहुभुजा आकृत्या व त्यांच्या आंतरकोनांच्या सर्व कोणांची बेरीज दिलेली आहे. त्यानुसार योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. बघा, त्रिकोणाच्या कुठल्या झाल्या जोड्या लावून घ्या. आता 1 2 3 4 5 6. बरोबर. त्रिकोण, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. किती असते? 180. काय येणार आहे इथं? 2 ला काय येणार आहे? चौकोन. 360. बघा, आपण चौकोन काढला. किती त्रिकोण होतात? 2. चौकोनामध्ये किती त्रिकोण होतात? 2. एका त्रिकोणाची किती? 180. आणि दुसऱ्या त्रिकोणाची किती? 180. मग दोघांची मिळून किती झाली? 360. म्हणजे चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 360. कुठला येणार आहे पर्याय? त्याला 2 ला 2. पुन्हा काय आहे? पंचकोन. कुठला? पंचकोन. आता पंचकोन, पंचकोन काढताना बघा 1 2 4 आणि 5 आपण पंचकोन काढला. बरोबर. आता याच्यात किती त्रिकोण तयार होतात बघा. हा एक आहे. किती त्रिकोण झाले रे? 1 2 3. पंचकोनामध्ये किती त्रिकोण तयार होतात? 3. म्हणजे 180. या त्रिकोणाची 180 आणि ह्या त्रिकोणाची 180. तिघात मिळून किती झाले रे? 180 अधिक 180. बरोबर किती झालं? 18 त्रिक 54. 540 अंश. म्हणजे 3 ला काय येणार आहे? क येणार. चला पुढे कुठला आपण काढूयात आता? षटकोन म्हटलेला आहे. किती? षटकोन. 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे आपल्याला फक्त किती कोण पाहिजे? तिथं 6 कोण असणं आवश्यक आहे. आता त्यात किती त्रिकोण तयार होतात बघा. 1 2. किती त्रिकोण झाले बघा? 1 2 3 4. याचे 180 अंश, याचे 180 अंश, याचे 180 अंश आणि याचे 180 अंश. चौघांची बेरीज किती होणार आहे? 18 चौक 72. म्हणजे किती? 720. म्हणजे 4 ला काय येणार आहे? पुन्हा 5 सप्तकोन. आता सप्तकोनामध्ये किती कोण त्रिकोण तयार होणार आहेत? 5 होणार आहेत. बरोबर आहे. मग 18 पंचे 90 म्हणजे ई येईल. आणि अष्टकोनामध्ये किती त्रिकोण तयार होतात? 6. बरोबर आहे. मग 18 सम 108 म्हणजे 1080 अंश. म्हणजे दीर्घ ई या ठिकाणी येणार आहे. आता बघा कुठला ऑप्शन आहे रे? अ ब क ड ई ई. बरोबर आहे. अ ब क ड इथं येणार नाही. बरोबर आहे. कुठलं? तिसरं. अ ब क ड ई ई. ओके, चला पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न 24. संज्ञा ओळखा. आपल्याला व्याख्या ओळखायची आहे. आणि सूर्य यांच्या रेषेत बघा, पृथ्वी संज्ञा ओळखायची आपल्याला. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर हे. अशा वेळी सूर्य बिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. ग्रहण यामध्ये फारसा फरक नाही. हे एक प्रकारचे काय आहे? सूर्यग्रहणच आहे. जे कोणता आहे? 2 पैकी असणार आहे. विधान आहे का विधान अधिक्रमण आहे? बघा नीट निश्चित खात्री करा. काय? अधिक्रमण. म्हणजे अधिक्रमण हे एक प्रकारचं काय असतं? सूर्यग्रहण. अधिक्रमण इथे येणार
विधांतीच्या उलट. चला पुढे समसंबंध ओळखा. समसंबंध ओळखा बघा. काय आहे अमेरिका 1789. काय दिले 1789 ला? अमेरिकेचा काय संबंध आहे? संविधान लागू झाले. यस अगदी बरोबर. अमेरिकेमध्ये 1789 ला काय झालं? संविधान लागू झाले. आपल्याला पण भारताशी संबंधित त्याला काय दिलं पाहिजे? संविधान कधी लागू झालं? बरोबर आहे. जो अमेरिकेत समजा अमेरिकेचा तिथं जर स्वातंत्र्य दिन दिला असता बरोबर आहे, मग आपण भारताचं सुद्धा काय द्यायला पाहिजे तिथं? स्वातंत्र्य दिन. लक्षात येते का तुमच्या? म्हणजे समसंबंध असा लिहायचा. मग आपला भारताचं संविधान केव्हा लागू झालं? 1950. लक्षात घ्या. 1947 ला काय झालं रे? स्वातंत्र्य मिळालं. बरोबर आहे. 1946 ला काय झालं? घटना लिहायला सुरुवात झाली. बरोबर आहे. आणि कधी संपली? 26 नोव्हेंबर 1949. आणि 1900 म्हणजे कधी? 26 जानेवारी किती? 1950 ला आपण काय म्हणतो? प्रजासत्ताक. म्हणजे काय झालं रे? संविधान, भारतातलं संविधान लागू झालं. बरोबर. लक्षात येते सगळ्यांच्या? चला पुढे जाऊया. ऑप्शन क्रमांक कुठे येणार आहे? 1950. भरपूर जणांनी वेगळे लिहिलेले बघा. चुकलेत प्रश्न आहे ना? चुकलाय हे नीट लक्षात घ्या. समसंबंधामध्ये असे प्रश्न असतात. खास करून बुद्धिमत्तेला हे असं असतं. बुद्धिमत्तेला तुम्हाला जे प्रश्न पडतात का नाही, हे इकडेच पडतात. इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशास्त्र या विषयातले पडतात. जरी तुम्हाला वाटत असेल आपल्याला प्रज्ञाशोधता किंवा स्पर्धा परीक्षेला फक्त गणित, मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ताच आहे, असं नाही. बुद्धिमत्तेमध्ये सगळेच विषय त्याच्यामध्ये कव्हर होतात. पुढे जाऊया. चला पुढचा प्रश्न काय आहे? काही जोड्या दिलेल्या आहेत, त्यातील अचूक जोडी ओळखायची. तर बघा आपण इथे काय करूया? क्रमांक टाकूया. 2 3 4 बरोबर आहे. 5 6 7 आणि 8. ओके. आता तुम्हाला काय वाटतं? एवढे का जोड्या नावामध्ये एवढे का दिलेले असतात? आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. आपल्याला स्वतःला परिपूर्ण करायचं आहे. त्या प्रत्येक घटकाचं रिपिटेशन झाल्यानंतर काय होईल? आपलं दृढीकरण होईल. दृढीकरण होण्यासाठी आपण असे प्रश्न घेतलेले आहेत. ऍक्च्युअली परीक्षेमध्ये एवढे मोठे प्रश्न येतील असं नाही, परंतु आपण तयारी करतोय त्यामुळे त्याचं परत रिव्हिजन होण्यासाठी एका ह्याच्यामध्ये सगळे घटक कव्हर झाले पाहिजे म्हणून आपण काय करतोय? प्रश्न अशा प्रकारचे मोठे घेतो. चला बघूया. पहिलं इतिहासाचे लौकिक साधन. जात्यावर येऊया. सत्य का अचूक आपल्याला लिहायचंय. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. भुईकोट किल्ला चुकीचा आहे. म्हणजे दुसरं काय आहे? चुकीचं आहे. भुईकोट किल्ला कुठला आपला रे? नळदुर्ग. आता इथं जो दिलेला आहे तो कुठला आहे रे? जलदुर्ग. कुठला आहे? जलदुर्ग. बर किल्ल्याचे प्रकार. किल्ल्याचे प्रकार सांगा बरं. किल्ल्याचे प्रकार. भुईकोट, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग. बरोबर आहे. हे सगळे काय आहे? किल्ल्याचे प्रकार. येतं लक्षात? पुढे जाऊया. गुलाम घराणे. बखर म्हणजे बातमी हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं आहे ना बखर बातमी कशामध्ये आले ते? इतिहासाची साधने. इतिहासाचं कसलं साधन आहे रे? बखर कसलं आहे? लिखित. कसलं साधन आहे? लिखित. 3 महत्वाचे साधन आहेत तिथे. लिखित, मौखिक आणि मौखिक. त्यातलं बखर हे काय आहे? लिखित साधन. पुढचा चौथा बघूया. गुलाम घराणे कुतुबुद्दीन ऐबक. चुकीचा का बरोबर आहे? बरोबर आहे. माहित आहे कोण होता कुतुबुद्दीन ऐबक? गुलाम घराण्याचा संस्थापक. कोण आणलं होतं याला भारतामध्ये? मोहम्मद घुरीनं. त्यानं भारतावर किती वेळा आक्रमण केलं होतं? वर्ष सांगू शकाल? हा 1175 आणि अगदी बरोबर. दोन्ही वेळा तिची कोणासोबत लढाई झाली? पृथ्वीराज चव्हाण. बरोबर आहे. पहिल्या लढाईमध्ये कुणी हरवलं होतं? दुसऱ्या लढाईमध्ये मोहम्मद घुरीनं पृथ्वीराज चव्हाण. ओके. आणि जो जिंकून घेतलेला प्रदेश होता मोहम्मद घुरीनं भारतामध्ये त्याचं प्रशासन चालवण्यासाठी
त्याचं देखरेख करण्यासाठी कोणाला ठेवलं होतं या कुतुबुद्दीन ऐबकाला. मूळचा हा गुलाम पद्धत होती तिकडे. म्हणजे आपल्याकडे जसं जनावर विकतो का नाही आपण, तसं त्या काळामध्ये त्या ठिकाणी माणसं विकली जायची. गुलाम म्हटलं की तो त्याचा जनावर सारखंच, त्यानं काय मालकानं काम सांगेल तो त्यानं करायचा. तसा तो कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम होता. म्हणून असं म्हटलं जातं की कुतुबुद्दीन ऐबकाच्या रूपानं दिल्लीमध्ये गुलाम घराण्याची सत्ता त्या ठिकाणी स्थापन झाली. म्हणून हा तो त्याचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक बरोबर आहे. हम्पी बघा, मगाशीच प्रश्न आपण गेलो विश्लेषणामध्ये केला. हम्पी ही बहामनी साम्राज्याची राजधानी. बरोबर आहे का चुकीचं आहे? कारण बहामनी साम्राज्याची राजधानी कोणती? गुलबर्गा. आणि हम्पी कोणत्या साम्राज्याची राजधानी? ज्याची स्थापना कोण केली होती? हरिहर आणि म्हणजे 5 काय आहे? चुकीचं आहे. पुढे जाऊया. टायमिंग कसं काय थांबलाय? काय टायमिंग जागेवर थांबलाय ना? नाही, बरोबर आहे. मी फ्रीज केले ते, त्यामुळे थांबलाय. पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526. बरोबर आहे ना? कोणाकोणा झाली होती? बाबर आणि इब्राहिम खान लोधी. कोण बोलवलं होतं त्याला? दौलत खान. बाबरला भारतात येण्याचं आमंत्रण कोण दिलं होतं? दौलत खान लोधी. हा कोणत्या प्रांताचा सरदार होता? पंजाब. बरोबर आहे. त्याचं वय कुणाशी होतं? इब्राहिम खान लोधीशी त्याचं काय होतं? वैर होतं, शत्रुत्व होतं. त्या शत्रुत्वातून त्यानं काय केलं होतं? बाबराला आक्रमण करण्यासाठी भारतात बोलवलेलं होतं. आणि बाबराला सुद्धा काय पाहिजे होती? संधी पाहिजे होती. कारण बाबरानं काय केलेलं होतं? भारताबद्दल ऐकलेलं होतं. भारत काय म्हणजे काय? अमाप संपत्ती असणारा देश आहे, त्यानं ऐकलेलं होतं. आलेल्या संधीचं त्यानं काय केलं? सोनं केलं आणि तो आला. आणि त्यानं काय केलं? पहिली पानिपतची लढाई 21 एप्रिल 1526 मध्ये पानिपत या ठिकाणी झाली. बरोबर आहे. आणि तिथं बाबरानं कुणाला हरवलं? इब्राहिम खान लोधीला हरवलं. बरोबर आहे. पानिपत मध्ये किती लढाई झाल्या आतापर्यंत? 3. बरोबर आहे. पहिली लढाई 21 दुसरी लढाई 1556. कोणाकोणात झाली? अकबर आणि हेमू. तिसरी पानिपतची लढाई मराठी आणि अहमद शाह अब्दाली. कधी झाली? 1761. ओके, चला पुढे. म्हणजे 6वं 5वं चुकीचं आहे, 6वं बरोबर आहे. 7वं राणी दुर्गावती चंदेल घराणे राईट आहे. संत शेख मोहम्मद मुस्लिम संत आहे, नावावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं. ओके, म्हणजे हे सुद्धा काय बरोबर आहे. मग आता आपल्याला लक्षात घ्या कोणतं चुकीचं आहे ते येतं? 2 आणि 5. बघा 5 व 2 सोडून सर्व बरोबर. 5 मिनिट राहिलेले आहेत ना? चला पुढे. पुढचं. According to the poem, it's a small world. The world is full of fights and wars. कवितेमध्ये असं बोललंय का जग हे सगळं युद्धाचं आहे आणि भांडणाचं आहे? नाही आहे. लव्ह अँड फ्रेंडशिप. यस. मित्रत्वाचं आणि प्रेमाचं जग आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 येणार आहे. फिअर अँड हेट नथिंग. जग हे भीतीचं आणि तिरस्काराचं नाही आहे. सायलन्स अँड डार्कनेस नाही. अशांततेचं आणि काळोखाचं जग अजिबात नाही आहे. कसलं जग आहे? लव्ह अँड फ्रेंडशिप. ऑप्शन क्रमांक कुठलं येणार आहे? 2. चला पुढे जरा हे बघूया आणि मग 28वा प्रश्न आहे बघा. इंग्रजी अक्षरांच्या ठिकाणी योग्य ठरणारा शब्दांचा समूह निवडा. बघा भारतीय मूळ संविधानात आता इथे आपल्याला लिहायचं आहे बरं का, लक्षात घ्या. MNOPQRS अख्खा आपलं नागरिकशास्त्राचं पहिलं चॅप्टर आहे ना, ह्याच्यामध्ये या प्रश्नामध्ये बघा संविधानात किती कलम होती रे? किती कलम होती? 395. यावरून सुद्धा तुम्ही उत्तराकडे जाऊ शकला असता. हा पर्याय येऊ शकत नाही. कळतंय का? बरोबर आहे. 399 दिले नाही का? बरोबर. कट पद्धतीने पण जायला पाहिजे आपण. एन व परिशिष्टी आहे. किती परिशिष्टी रे? बरोबर. तिसरं सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे ओळख काय आहे?
इथे लिहितो फक्त डॉक्टर राजेंद्र, पूर्ण लिहित नाही. पुढे पीला काय, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बरोबर आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, ऑप्शन कडे जाऊ तुम्ही. हा येणार नाही, हा येऊ शकतोय, पुन्हा हा पण येऊ शकतोय ना. आता पुढे चला. संविधानात एकूण किती? 299. बरोबर. म्हणजे क्यूला काय येणार आहे? 299. आता 299 क्यू कुठे आहे? इथे आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला. राहिला कुठला रे? चौथाच राहिला ना. बरोबर आहे. आता बघा, स्त्रिया होत्या. किती स्त्रिया होत्या? 15. एस ला काय, आर ला काय येणार आहे? कुठे गेला? आर ला 15. बरं. एस ला काय येणार आहे? एकूण. कधी लागू झालं? 1950. कुठला ऑप्शन येणार आहे? 4. ओके ओके. एक प्रश्न होईल. चला पुढे. रिकाम्या जागी असलेल्या अक्षराच्या ठिकाणी योग्य करणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची मारीवरच्या खोलीत बंद दारावर काय चालायची? खलबत. अनुस्वार राहिलेला आहे. खलबत काय चालायची? खलबत. म्हणजे आता अ ला खलबत कुठे कुठे आहे बघा, इथं आहे किंवा इथं चुकीचं आहे. बरोबर आहे. ब पण चुकीचं आहे. बरोबर. आता ब ला काय आहे? माणूस हा उच्च शिक्षणाने काय होतो? प्रगल्भ. आता ब कुठे कुठे प्रगल्भ आहे बघा. प्रगल्भ इथे एक आहे, चुकीचंच आहे. इथे एक आहे. ब कुठे आहे? इथे कुठेच नाही, इथं पण नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय येणार आहे? बरोबर आहे. तिसऱ्याला आहे ना. आणि याला पण आहे. ही देशपांडे, हे चुकीचं आहे. बरोबर आहे. राहिलं काय? 3. आणि मग इथं काय येणार आहे? ड देशमुख. परगण्यातील पाटलांचा प्रमुख कोण होता? देशमुख. आणि राहिलं काय? ई ला काय येणार आहे? सर्व कुलकर्ण्याचा प्रमुख कोण होता? देशपांडे. गाव पातळीवर जे काम कुलकर्णी करायचे तेच परगणा पातळीवर किंवा कसबा पातळीवर कोण करायचे? देशपांडे करायचे. गाव पातळीवर जे पाटील काम करायचे तेच परगणा पातळीवरती कोण करायचे? देशमुख. म्हणून पाटलांचा प्रमुख देशमुख आणि कुलकर्ण्याचा प्रमुख देशपांडे असेल. ठीक आहे. मग ऑप्शन क्रमांक कुठले येणार आहे? हे येणार आहे ना. चला पुढे. हे झाले का? झालेलं ना? नाही झालेलं? झालेलं नाही का? अचूक विधाने ओळखायचे आपल्याला. बरोबर आहे. कशी विधाने ओळखायचे? इथल्या अ, ब आणि FSSA आहे कायदेशीर संकेतस्थळ. टिंब हे आहे. बरोबर आहे ना? राईट आहे. दूध 80° सेल्सिअसला 15 मिनिटं तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. या पद्धतीला पाश्चरायझेशन असं म्हणतात. अगदी बरोबर. म्हणजे कुठलं? हे सुद्धा बरोबर आहे. FDA चे पूर्ण रूप फूड अँड ड्रग असोसिएशन असे आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. हे तिन्ही काय आहे त्या ठिकाणी? अचूक आहे. पुढे दिलेलं बरोबर. विधान कुठलं? ई बरोबर. पुढचं 36 बघा. गुणात्मक अन्ननासणी. आणि दुसरं कुठलं दिलेलं आहे? संख्यात्मक अन्ननासणी. 2 विधानं दिलेली आहेत, आणि 2. बघा, गुणात्मक म्हणजे कसली? क्वालिटेटिव्ह. आणि संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह. बरोबर. आता वाचा. चुकीच्या पद्धतीने शेती करणे ही गुणात्मक आहे का संख्यात्मक आहे? बघा, मुठीने पेरणे संख्यात्मक आहे ना. गुणाचा काही संबंध नाही. बरोबर. वेस्ट जाते, वाया जाते धान्य, हे संख्यात्मक आहे. म्हणजे काय केलं असणार आहे? हे चुकीचं असणार आहे विधान. दोन्ही चूक असणार. अल्टरनेट केलेलं आहे. बघा, संख्यात्मक अन्न नसेल म्हणजे काय? आरक्षण काय? अन्न रक्षण करताना चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर. हे गुणात्मक. गुण क्वालिटी करावं. बरोबर आहे. म्हणून दोन्ही विधान काय त्या ठिकाणी चूक आहे. चला पुढे. भागिले. आता अगोदर काय करायचं? कंस सोडून घ्यायचं. बरोबर आहे. हा मोठा कंस इथं आहे, त्या 2 कंसाचा गुणाकार करायचा आहे. याचं ऋण आहे, याचं सुद्धा ऋण आहे. म्हणून ऋण गुणिले ऋण बरोबर काय होतं? धन. उत्तर काय होतं? धन. 11 त्रिक
33. 11 त्रिक 33. बाकीचं तसं लिहून घ्या. वजा कंसात वजा 42. बरोबर आहे. 3 राहिले काय तर कुठला 11 त्रिक 33 झाला ना, हा झाला. म्हणजे इथं वजा इथलं लिहितोय आपण. वजा कंसात वजा 42 भागिले 14 वजा 1 हा मोठा कंस बंद. आता कुठलं करायला पाहिजे क्रिया? कंसात करायला पाहिजे ना, अगोदर भाग करायची. म्हणून 140 कसं ठेवा भागिले कंसात 33. बरोबर आहे. काय येणार आहे? वजा कंसात बघा काय येणार आहे? 14 त्रिक 42 म्हणजे ऋण मध्ये आहे ना हे. बघा ऋण भागिले धन आहे. येणार उत्तर कशामध्ये येणार आहे? ऋण मध्ये. 14 त्रिक 42 वजा 1. ओके बरोबर का? कंस बंद, हा कंस बंद. आता कुठली क्रिया करायला पाहिजे? यातली क्रिया करायला पाहिजे. बरोबर आहे. लक्षात येते का? बघा असं आहे. वजा कंसात वजा 3 आहे. उत्तर काय येतं तरी? वजा कंसात वजा 3 काय येतं? अधिक 3. बरोबर आहे ना? काय येतं? अधिक 3 उत्तर येतं इथं. येते का लक्षात? कळलं का? कारण कंसाचा अर्थ काय? वजा गुणिले वजा 3. इथं कुठलाच अंक नाहीये. म्हणजे वजा गुणिले वजा बरोबर काय? धन 3. इथं समजा एक काय असतं इथं नाहीच असते. म्हणजे 3 1 3 वजा गुणिले वजा बरोबर अधिक. म्हणजे ह्याचं गणित काय येणार आहे? 33 अधिक किती? 3 वजा 1. कळतंय का? कळलं का सगळ्यांना? चला पुढे 140 भागिले आता कुठली क्रिया करायला पाहिजे? बेरीज. 33 आणि 3 किती? 36 वजा 1. बरोबर. हे कंसात आहे का? सॉरी हे कंस विसरायचा नाही. कंसात आहे. परत कंसातली वजाबाकी करायची पाहिजे अगोदर. 36 वजा 1 म्हणजे किती आलं? 35. म्हणजे 140 भागिले 35 किती रे? 35 दुनी 70 35 त्रिक 105 आणि 35 चौक 104. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 4. मायनस मध्ये नाही प्लस मध्ये. कळलं? म्हणून ऑप्शन क्रमांक कुठे येणार आहे? 4. सॉरी दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे किती आहे? बरोबर आहे. दोन संख्यापैकी एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या का? कोणतं सूत्र वापरायला पाहिजे आपण? लसावी गुणिले मसावी दोन संख्यांचा गुणाकार. बरोबर आहे. काय वापरायला पाहिजे? लसावी गुणिले मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. बरोबर. आता आपण दिलेल्या बाबी कोणकोणत्या आहेत मला सांगा. लसावी किती दिलेला आहे? 432 गुणिले मसावी किती दिलेला आहे? 72 दिलेला आहे. बरोबर. दोन संख्यापैकी एक संख्या दिलेली आहे आपल्याला. काय दिलेली आहे? 216. म्हणजे 2 गुणिले दुसरी संख्या आपण काय करूयात? x गृहीत धरूया. बरोबर. इथं गुणाकारात आहे. एक पलीकडे येऊन काय होणार आहे? म्हणून 432 गुणिले 72 भागिले 216 बरोबर x. x ची आपण दुसरी संख्या गृहीत धरलेली आहे. आता किती भाग देऊ शकतो? मोठ्यातली मोठी संख्या घ्या म्हणजे लवकर होऊन जाईल. किती? 16 ने आले काय? 16 जातोय? नाही लागला. दोन पण घालू शकताय. मोठ्यातली मोठी संख्या आपण जरा घेतली की आपल्याला काय होतं? सोपं जातं. जी 4 ने जाऊ शकतो. 4 ने घालूया. 4 पंचे 20 एक उरलं. 4 चौक 16 4 1 4 3 उरले. 4 8 32 बघा 18 1 18 18 त्रिक 54 3 1 3 एक उरलं किती झाले? 13 3 चौक 12 परत एक उरलं झाले 12 3 चौक 12. काय उत्तर आलं? 144. म्हणजे ती दुसरी संख्या काय आहे? 144. यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे? हे सूत्र माहिती असणं आवश्यक. ऑप्शन क्रमांक काय येणार इथं? 144. पुढे चला. काय म्हणले इथे शब्द बघा. दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण म्हण तयार करा. पहिल्या व चौथ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द खालील पर्यायातून निवडायचा आहे. म्हणजे अगोदर आपल्याला म्हण तयार करायचे.
मन तयार करून कितवा शब्द? पहिला आणि चौथा. हे अक्षर घ्यायचे आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. जो अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्याच्या विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला लिहायचा आहे. काय मन तयार होते? इकडे आड, बरोबर, तिकडे विहीर. आता काय म्हणले बघा, हे पहिलं अक्षर, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, 9वं, 10वं आणि 11वं. आता काय म्हणले? पहिलं कुठलं आहे अक्षर? ई, बरोबर आहे. दुसरं अक्षर कुठलं आहे? आपल्याला काय पाहिजे? चौथा अक्षर पाहिजे. चौथा अक्षर कुठलं आहे? आ. काय शब्द आले? ई, आ. ह्याच्यापासून आपला अर्थपूर्ण शब्द तयार. कुठला येणार आहे? आई. एवढे थांबले का? नाही. तयार झालेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द निवडायचे. आईच्या विरुद्ध लिंगी शब्द कुठला आहे? ऑप्शन कुठले येणार आहे? वडील. समानार्थी म्हणलं असतं तर काय असतं रे? वसुंधरा. नाही, वसुंधरा येणार नाही. आईला म्हणतात का हे? भ्राता म्हणजे कोण? भ्राता म्हणजे कोण? भाऊ. आणखी काय म्हणतो त्याला? अनुज है ना. भार्या, पत्नी बायको. ओके, म्हणजे ऑप्शन कुठला येणार आहे त्यातलं? चला पुढचं 40. खालील चुकीचे विधान निवडा. पंढरपूर हे शहर चंद्रभागेच्या नदीच्या तीरावरती बसलेलं आहे. आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं? भीमा. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? पंढरपूर हे शहर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? लातूर. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? पुणे जिल्ह्यात नाही, कोल्हापूर मध्ये नाही. पंढरपूर हे शहर तुम्ही गेलात किती वेळा तरी? पंढरपूरला गेलात तुम्ही? सांगली गेल्यात? नाही, सांगलीला गेला. अरे रत्नागिरी इकडे राहिला, पंढरपूर इकडे राहिलं, कसं येईल? सातारा तर कसं येईल? नाशिक कुठे गेलं? राम राहिलं. सोलापूर. IQ खूप कमी. आपल्याला माहिती पाहिजे जग कुठं काय आहे ते. नकाशाचा आपल्याला अभ्यास पाहिजे. चला पुढे. ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होते. मनमथ स्वामी यांनी लिहिलेला परम रस हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. लिंगायत पंथांची जी स्थापना महात्मा बसवेश्वरांनी केली त्यातले महत्वाचे अनुयायी त्यांनी परम रहस्य या ग्रंथ त्या ठिकाणी रचलेला आपल्याला पाहायला मिळतो. चौथा, बंगालमध्ये चोळ घराण्याची सत्ता. बरोबर आहे. बंगालमध्ये कोण होते? पाल घराणं. बरोबर आहे. आणि चोळ घराणं कुठे होतं? तामिळनाडूमध्ये. बरोबर आहे. आपल्याला सगळ्या सत्ता कोणत्या ठिकाणी होत्या हे माहिती असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कुठल्या होत्या? यादव, शिलाहार. बरोबर आहे. शिलाहारचे तीन तुकडे, 3 भाग होते ना. बरोबर आहे. कोकण, उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव असे काय होते? शिलाहारचे 3 होते. हे महाराष्ट्रातल्या. उत्तर भारत आणि मध्य भारत गुर्जर, बरोबर आहे. राजपूत. उत्तर भारतातल्या आपण ह्या सगळ्या सत्ता आपल्याला सांगता येतील. ओके, इथे आपलं ऑप्शन क्रमांक कुठे येणार आहे? चला, याचं काय आपण घेतलं होतं? झालेलं. हे सुद्धा झालेलं आहे. हे पण झालेलं आहे ना. हे आपण हे केलेलं आहे ना, चुकलेलं होतं. बरोबर. चला पुढे. चला पुढे. दिलेल्या मालिकेतील गाळलेला शब्द पर्यायातून ओळखून लिहा. एक मालिका दिलेली. काय दिलेली आहे? मालिका. काय मालिका आहे? बरोबर, डायनेस्टी आहे. मुघल साम्राज्याची डायनेस्टी वंशावळ. सगळ्यात अगोदर कोण? दिलेलं ते बाबर आहे. बाबर नंतर अकबरानंतर जहांगीरानंतर कोण होता?
ह्यानंच काय बांधला होता? आग्र्याला काय बांधलेला आहे तो? ताजमहल आहे ना. आपल्या बायकोवर खूप प्रेम करत होता. तिच्या प्रित्यर्थ त्यानं काय बांधलेला होता? ताजमहल बांधलेला होता. जगातील 7 आश्चर्यामध्ये हा ताजमहल येतो. आणखी सुद्धा कोट्यावधी लोक परदेशातून तो ताजमहल पाहायला येतात. यमुना नदीच्या तीरावरती आग्रा शहर आहे. त्या आग्रा या शहरामध्ये काय ताजमहल बांधलेला आहे. तो पूर्णपणे संगमरवर या दगडापासून बांधलेला आहे. आणि तो बांधण्यासाठी राजस्थानमधील मकराणा या खाडीतून संगमरवर नेण्यात आलेला आहे. ओके, शहाजहानने तो बांधलेला होता. तो प्रश्न नाही. याच्यानंतर कोण येणार आहे मग? शहाजहान. ऑप्शन क्रमांक कुठले येणार आहे? शेरशाह सूर. हा सूर घराण्याचा आहे. शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आहेत. त्याचा काही संबंध नाही. कुतुबदिन ऐबक हा गुलाम घराण्याचा संस्थापक. त्याचा सुद्धा याच्याशी काही संबंध नाही. ओके, चला पुढे. काय अधिक्रमण हे झालेलं आहे नाही. अमावस्या पौर्णिमा चंद्र हे पण झालेलं आहे. हे काय क्रमांक होतं ना? अ ब क ड इ ई. तिसरं बरोबर आहे ना? चला पुढे. हे झालेलं आहे. खाली काही संतांची नावे त्यांची ठिकाणी दिलेली योग्य जोड्या. काय अवघड होता का प्रश्न? संतांची त्यांची ठिकाण होती. संत ज्ञानेश्वर कुठलं गाव? संत ज्ञानेश्वरांचं कुठलं गाव? पैठण. पैठण कुणाचं होतं? एकनाथ महाराजांचं पैठण है ना. आनंदी संत ज्ञानेश्वर. बरोबर. म्हणजे अ ब क ड आणि ई. कुठलं? 3. आळंदी. संत तुकाराम देहू 1. संत एकनाथ पैठण 2. संत नामदेव पंढरपूर 4. संत नामदेव झालं ना ई. चैतन्य महाप्रभू 3 1 4 5. 3 1 2 4 5. कुणाला बघा 3 1 2 बघा. पृथ्वीला एक रेखावृत्त पार करायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? 4 मिनिटे लागतात. 4 मिनिट. किती मिनिटे लागतात? 4. एक रेखावृत्त पूर्ण करायला किती वेळ लागतात? 4 मिनिटे. लक्षात येते? किती रेखावृत्त आहेत आपल्याकडे? बरोबर. 180 ते 181. शून्य धरला तर 181 होतं. इथे 4 मिनिटे आपल्याला उत्तर येणार आहे. झालेलं आहे. क्विज संपलेली आहे. त्याला सबमिट केली की आपल्याला काय करतात? मार्क वगैरे. बरोबर आहे. तिसऱ्याला आहे ना. आणि याला पण आहे. ही देशपांडे. हे चुकीच आहे. बरोबर आहे. राहिलं काय? 3. आणि मग इथं काय येणार आहे? ड देशमुख. परगण्यातील पाटलांचा प्रमुख कोण होता? देशमुख. आणि राहिलं काय? ईला काय येणार आहे? सर्व कुलकर्ण्याचा प्रमुख कोण होता? देशपांडे. गाव पातळीवर जे काम कुलकर्णी करायचे तेच परगणा पातळीवर किंवा कसबा पातळीवर कोण करायचे? देशपांडे करायचे. गाव पातळीवर जे पाटील काम करायचे तेच परगणा पातळीवरती कोण करायचे? देशमुख. म्हणून पाटलांचा प्रमुख देशमुख आणि कुलकर्ण्याचा प्रमुख देशपांडे असेल. ठीक आहे. मग ऑप्शन क्रमांक कुठले येणार आहे? हे येणार आहे ना. चला पुढे. हे झाले का? झालेलं आहे ना? नाही झालेलं? झालेलं नाही का? अचूक विधाने ओळखायचे आपल्याला. बरोबर आहे. कशी विधाने ओळखायचे? इथल्या अ ब आणि FSS हे आहे कायदेशीर संकेतस्थळ. टिंबटिंब हे आहे. बरोबर आहे ना? राईट आहे. दूध 80° सेल्सिअसला 15 मिनिटं तापवले जाते व नंतर ताबडतोब तिथंड केले जाते. या पद्धतीला पाश्चरायझेशन असं म्हणतात. अगदी बरोबर. म्हणजे कुठलं? हे सुद्धा बरोबर आहे. क. FDA चे पूर्ण रूप
फूड अँड ड्रग असोसिएशन असे आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. हे तिन्ही काय आहे त्या ठिकाणी अचूक आहे. म्हणून अ पुढे दिले अ ब क बरोबर विधान कुठलं ई बरोबर आहे. पुढचं 36 बघा गुणात्मक अन्ननासणी आणि दुसरं कुठलं दिलेलं आहे संख्यात्मक अन्ननासणी. दोन विधानं दिलेली आहेत आणि दोन. बघा गुणात्मक म्हणजे कसली क्वालिटेटिव्ह आणि संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह बरोबर. आता वाचा चुकीच्या पद्धतीने शेती करणे ही गुणात्मक आहे का संख्यात्मक आहे रे? बघा मुठीने पेरणे संख्यात्मक आहे ना, गुणाचा काही संबंध नाही बरोबर. वेस्ट जाते वाया जाते धान्य हे संख्यात्मक आहे. म्हणजे काय केलं असणार आहे हे चुकीचं असणार आहे विधान. दोन्ही चूक असणार अल्टरनेट केलेलं आहे. बघा संख्यात्मक अन्न नसणे म्हणजे काय आरक्षण काय अन्न रक्षण करताना चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर हे गुणात्मक गुण क्वालिटी करावं बरोबर आहे. म्हणून दोन्ही विधान काय त्या ठिकाणी चूक आहे. चला पुढे हे झालेलं आहे कोणतं आहे नाही चौथं बरोबर आहे ना. बघा अ ब क इथपर्यंत बरोबर आहे. नाही ड बरोबर आहे ना.